मला हे सगळं कठीण वाटतंय। आता त्याच्यात कठीण काय नाही हो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत की। म्हणजे ते बघा, धान्य निवडताना त्याच्यामध्ये किडामुंगी शोधतोय की नाही आपण? ते किडामुंगी केवढे मोठे आहेत ते बघतोय, तिथपर्यंत धान्य निवडून झालेलं आहे हो। मी फक्त त्या किडीला उचलायचं आणि अशी पिळून चिरडून टाकायची। तुम्ही कशाला काळजी करताय? मग आम्ही आहोत ना तुमच्या साथीला। मुलाला डॉक्टर करायचे की नाही, मोठा सर्जन। मग त्याला डॉक्टर करण्यासाठी आधी हे ऑपरेशन तुम्हाला करावं लागेल। अरे आपण काही पाप नाही करत आहोत। एका वाईट माणसाला मारून आपण पुण्यच कमवतो। मग काय काननबाई, तयार आहात ना तुम्ही ऑपरेशन जानकीसाठी? तुम्हाला विचारलं होतं या कानांच्या कानात सांगू की नको? मला म्हणलं सांगा विश्वासात आहे म्हणून। सांगितलं की नाही, माती खाल्ली यायला। आता ही दादा जाऊन बघली की नाही, झालं वाटोळं, भिका मागावं लागणार रस्त्यावर आपल्याला। नाही नाही, असं काही होणार नाही। ही बाई एवढी काही मूर्ख नाही, आणि तिने सांगितलंच तर आपण सगळं काही तिच्यावर उलटवू। वामन, मनापासून सांग, तुला खरंच असं वाटतंय की या सगळ्याच्या मागे मीच आहे? इतका वेळ बोलतोय पण मी तुझं नाव कुठेही घेतलेलं नाहीये अजून। नाव न घेता तू सगळं मला ऐकवतोयस, याचा अर्थ न समजणं इतका मूर्ख नाही मी। फक्त तुला एवढंच सांगेन की झाल्या प्रकाराचा तुझ्या इतकाच मलाही धक्का बसलाय। मला आता एवढंच म्हणायचं आहे की तुला जो धक्का बसलाय तो माझ्यापर्यंत पोचलाय। जाऊ आता मी? तुझा गैरसमज अजून दूर झालेलाच नाहीये। अहो, मी जानकीला प्रॉमिस केलंय की यापुढे तिला त्रास होईल असं मी काहीही वागणार नाहीये। त्यामुळे मला वाटतं आपण नकोच वाद घालायला। सर, आपण बोलवलंत मला? कारण मॅडम, ऍक्च्युली आय एम सॉरी, काल जे काही झालं त्याबद्दल फक्त सॉरी म्हणायचं होतं म्हणून तुम्हाला बोलावलं। सर, चूक माझी होती। म्हणजे खरं तर मला जानकीनं खरं काय ते सांगितलं। भाऊजी, त्या काननला आता मी भाऊजींशी बोलताना ऐकलंय। मला आता खूप भीती वाटते हो। काळजी करू नका तुम्ही, काही ना काहीतरी तोडगा काढतो मी। कधी? ती जानकी आंधळी होऊन इतके दिवस झाले, पण तिला साधी ठेचही लागलेली नाही। हेच लागल, गुडघे फुटतील, नाक फुटल, गुन्हा फुटल, सगळं होईल हो। आता जातो जानकीकडे, तिची सेवा करून येतो। लवकर जा, नाहीतर मला इथून पळावं लागेल। काळजी करू नका, माझ्या बी पोटात गोळा आलाय। जा मग जा। जातो। कोणी आलंय का? माऊ, माऊ, माऊ,